नमस्कार, मी शैलेश रमेश आपसिंगेकर आज आपणास गणेश चतुर्थीवर ची माहिती सांगणार आहे। माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। कथेशिवाय अपूर्ण ठरते। गणेश चतुर्थीवर जाणून घ्या महत्त्व। हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा आहे। गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे। दरवर्षी भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते। या तिथीला गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो। गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला देखील सुरुवात होते। गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना करून 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो। त्यानुसार यंदा 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे। या दिवशी व्रतासह विधिवत पूजा करून गणपतीची स्थापना केली जाते। या दिवशी गणेश चतुर्थीवर कथा वाचन किंवा ऐकण्याला विशेष महत्त्व आहे। असे केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी आहे पौराणिक कथा। गणेश चतुर्थी संदर्भात अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत। त्यापैकी एका कथेनुसार देवी पार्वतीने एकदा स्नानासाठी जाण्यापूर्वी आपल्या शरीरातील मळातून एक सुंदर बालकाची मूर्ती तयार केली आणि त्यात प्राण टाकले। त्यानंतर या बालकाचे नाव गणेश ठेवले। स्नानाला जाण्यापूर्वी पार्वतीने त्या मुलाला आज्ञा केली की कोणालाही आत येऊ देऊ नकोस। पार्वतीच्या आज्ञेनुसार त्या ठिकाणी कोणी येऊ नये म्हणून गणेश लक्ष ठेवून असताना त्या ठिकाणी देवांचे देव महादेव आले आणि त्या मुलाने महादेवाला आत येण्यापासून रोखले आणि म्हणाला, माझी आई आज स्नान करत आहे, तुम्ही आत जाऊ शकत नाही। यावर महादेवाने गणेशाला खूप समजावले की पार्वती त्यांची पत्नी आहे, पण गणेशाला ते मान्य होत नव्हते। वारंवार सांगून देखील गणेश ऐकत नसल्याने महादेवाला खूप राग आला आणि त्यांनी आपल्या त्रिशूळाने गणेशाच्या मानेवर वार केला आणि आत गेले। देवी पार्वतीने महादेवाला आत पाहिल्यावर विचारले, तुम्ही आत कसे आलात? मी गणेशाला बाहेर बसून आले होते। तेव्हा शिवजी म्हणाले की मी गणेशाला मारले। तेव्हा पार्वतीने रुद्र रूप धारण केले आणि सांगितले की जेव्हा तुम्ही माझ्या मुलाला पुन्हा जिवंत कराल तेव्हाच माझा राग शांत होईल, अन्यथा नाही। यावर महादेवाने देवी पार्वतीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण पार्वती समजण्याच्या पलीकडे होत्या। शेवटी सर्व देवांनी एकत्र येऊन देवी पार्वतीचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही उपयोग झाला नाही। तेव्हा महादेवाने श्री हरी विष्णूंना एका मुलाचे डोके आणण्यास सांगितले, ज्यांची आई मुलाच्या पाठीशी झोपलेली असेल। त्यानुसार विष्णूजींनी गरुडाला अशा मुलाचा शोध घेऊन त्यांचे डोके ताबडतोब आणण्याची आज्ञा केली। गरुडजींनी खूप शोधाशोध केल्यावर त्यांना मनुष्य नाही पण एक हत्ती दिसला आणि गरुडजींनी त्या लहान हत्तीचे डोके धडापासून वेगळे केले। त्यानंतर ते डोके घेऊन गरुडजी महादेवाकडे आले। महादेवाने ते हत्तीचे ते मस्तक गणेशाच्या धडावर ठेवले आणि श्री गणेशाला जीवनदान दिले। एवढेच नाही तर गणेशाला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा देखील दिला। त्यामुळे कोणत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेश पूजनाने होते। या पूजेशिवाय कोणते शुभ कार्य सिद्ध होत नाही, अशी मान्यता आहे।